सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातच एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते. अगदी रोजच्या रोज किंवा 1-2 दिवसाआड तरी त्याच्याशी आपलं भांडण होतं किंवा कुठल्याच गोष्टीत त्याला समज द्यायला गेलो तरीही ती व्यक्ती आपल्याशी नेहमी भांडत असते. म्हणजे काही ना काही कारणास्तव अगदी भांडण हे रोजच्या रोज आहे. आणि अशा परिस्थितीत आपण आपलं घरसुद्धा जोडून जात नाही किंवा त्या व्यक्तीला सोडूनसुद्धा जाता येत नाही किंवा वेगळंसुद्धा ठेवता येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला आपण काही करू शकत नाही. आपण कधी डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा आपण काही ना काहीतरी आजार घेऊन बसत असतो, कारण आपल्या डोक्याला टेन्शन रोजच्या रोज वाढत असतो. तर अशा वेळेला काय करायचं आहे? जी व्यक्ती आपल्याशी नेहमी भांडत असेल ती व्यक्ती शांत होण्यासाठी किंवा आपल्याला त्या व्यक्तीपासून अगदी डोक्याला काही ताप होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं आहे, उपाय कसा करायचा आहे, अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांनी शेअर करा. घरातल्याच एखाद्या व्यक्तीला त्रास होताना आपण पाहू शकत नाही, त्यामुळे त्याला कधीही दुखवू नका किंवा त्याच्यावर बाधा करू नका. तर आपल्याला हा जो उपाय करायचा असेल तर याच्याने कधीही त्या व्यक्तीला त्रास होणार नाही. तर उपाय काय करायचा आहे व्यवस्थितपणे ऐका. बघा, आपण अमावस्येला किंवा बरेच लोक वाहनांना लिंबू मिरची बांधत असतात. तर लिंबू काय करतं, तर निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम लिंबू करतं. तर हे असं एक लिंबू आपल्याला बाजारातून जाऊन घेऊन यायचं आहे. अगदी व्यवस्थितपणे डाग नसेल असा लिंबू आणा. आणि जर ती का व्यक्ती तुमच्याशी 1 दिवस आड बोलते, चांगले बोलते, कधी वाईट बोलते, असं जर का असेल तर त्याच व्यक्तीला हे लिंबू आणायला सांगितलं तर अतिशय उत्तम. समजलं का? नाहीतर तुमच्या घरातलं तुम्ही स्वतः जा आणि घरात लिंबू आणून ठेवा. आता हा लिंबू घ्यायचा आहे आणि समजा तुमच्याकडे ती व्यक्ती राहत असेल, लांब राहते आणि तिथून सुद्धा तुम्हाला त्रास देते किंवा ती व्यक्ती 8-10 दिवसातून आपल्याकडे येते जाते असं असेल तरीही चालेल. लांब असेल किंवा रोजच्या रोज आपल्या घरात राहत असेल तरीही चालेल. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू ती व्यक्ती जिथे झोपते किंवा जिथे ती व्यक्ती उठबस करते किंवा त्या व्यक्तीचे आपल्याकडे कपडे असतील किंवा ती व्यक्ती आपल्या घरात रोज राहत असेल तर अशा व्यक्तीजवळ हे लिंबू घेऊन जा. म्हणजे काय करायचं आहे, तर तुमच्याशी चांगलं बोलत असेल तर समजा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आहे, सांगू शकता एक लिंबू चांगला आहे काय बघा किंवा आहे का लिंबू आपल्याकडे जरा बघा, मी काहीतरी करते असं सांगा. परंतु त्या लिंबूला हात किंवा त्याच्या बॉडीला टच झाला पाहिजे. अगदी तसं शक्य नसेल तर तुम्ही त्याच्या कपड्यांना टच करू शकता किंवा तो झोपत असेल ती व्यक्ती जिथे झोपत असेल अंथरुणाला तुम्ही टच करू शकता किंवा त्याची जी पण कुठली वस्तू आहे त्या वस्तूला हा लिंबू टच करून घ्या. टच करायच्या आधी त्या काळ्या रंगाच्या पेनानं त्या व्यक्तीचं नाव लिहा. जे पण कोणी व्यक्ती आहे त्याचं नाव लिहा. त्यानंतर त्या व्यक्तीला हा लिंबू टच करून घ्या किंवा कपड्यानं टच करून घ्या. आणि त्यानंतर लाल किंवा काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्या. त्या कपड्यात आपल्याला हा लिंबू बांधायचा आहे. परंतु त्याआधी तुम्हाला त्या लिंबूला एक खिळा मारायचा आहे किंवा तार असेल तर ती तार गुंडाळायची आहे. लोखंडाचं जे पण काही असेल ते आरपार लिंबूला निघेल अशा पद्धतीत मारायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो लिंबू लाल कपड्यात बांधून ठेवायचा आहे. आता बांधून ठेवल्याच्या नंतर तो 24 तास तुमच्या जवळ राहील याची काळजी घ्या. तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही जिथे कुठे आहात तुमच्या अगदी जवळ राहील. त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं लिंबू टाचणी मारलेले किंवा खिळा मारलेला किंवा जे पण तुम्ही काही मारलं त्याच्या सकट तुमच्या जवळ राहील तो लिंबू. त्याची काळजी घ्या. 24 तासापर्यंत तुमच्या जवळ ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा लिंबू जिथे कुठे आपल्या घराच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल किंवा अगदी तुम्ही फ्लॅटमध्ये शहरात राहत असाल तर कचरा कुंडीत हा तुम्हाला लिंबू टाकताना एक मंत्र बोलायचा आहे, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेला किंवा 21 वेळेला जास्तीत जास्त वेळेला म्हणायचा आहे. आणि हा लिंबू कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी फेकून द्यायचा आहे. घरी आल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत
बघा, हा उपाय केल्याने ती जी व्यक्ती आहे अगदी काही दिवसांमध्ये तुमच्याशी बोलायला येईल किंवा चांगलं बोलेल किंवा तुमच्याशी भांडण होणार नाही. अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला हा फरक जाणवून येईल आणि हा उपाय तुम्ही कोणासाठी सुद्धा करू शकता, ज्याच्यात काही गैर नाही. हा उपाय केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायला आवडेल, तुमच्या काही गोष्टी ऐकायला आवडेल. तर असा हा उपाय ज्याने तुम्हाला डोक्याला झालेला ताप नक्कीच उतरेल. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.